बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरकरांवर पाणी संकट निर्माण झाले। शिंगणापूर बंधाऱ्यावरील बर्गे बदलण्याचं सध्या काम सुरू आहे। दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी घटल्यामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी पंपिंग स्टेशनवर देखील काम सुरू असल्याची माहिती आणि याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। नदी उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी परिस्थिती कोल्हापूरकरांच्या वरती सध्या ओढवल्याचं पाहायला मिळते। कारण धरणातला तर पाणीसाठा कमी झालाय, मात्र आता नदीतला देखील पाणीसाठा कमी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूरकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय। आपण सध्या आहोत शिंगणापूर बंधाऱ्यावरती आणि इथलं दृश्य पाहतोय। खरं तर एरवी पाण्याची पातळी या ठिकाणी जास्त असते, मात्र यंदा पाण्याची पातळी या ठिकाणी कमी झाल्यामुळे कुठेतरी आता उपसा केंद्र आहे ते बंद झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। दुसरीकडे जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी बर्गे काढण्याचं काम आहे ते सुरुवात झालेली आहे। कारण मोठ्या प्रमाणावरती याच बर्ग्यातून खाली पाहिलं तर लिकेज देखील मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, त्यामुळे इथली पाणी पातळी आहे ती मेंटेन होताना आपल्याला दिसत नाहीये। दुसरीकडे पाहिलं तर शिंगणापूर पंपिंग स्टेशन आहे त्याचं जॅकवेल देखील आता कोरडं पडलेलं आहे। कोल्हापूरकरांना खरं तर त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे अल निनोचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावरती आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर अशा पद्धतीनं पाण्याची टंचाई देखील आता जाणवू लागलेली आहे। त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन जरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं केलं असलं तरी देखील आता मात्र पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते आणि ही वणवण थांबवायची असेल तर या ठिकाणचे बर्गे आहेत ते बसवले पाहिजेत आणि इथला जो पाणीसाठा आहे तो मेंटेन केला पाहिजे आणि मगच या पंपिंग स्टेशनमधून हा उपसा केला जाईल। पुढे 24 तास असतील, 48 तास असतील, त्यानंतर कोल्हापूरकरांना पाणी मिळणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, शिंगणापूर, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।